सर्वात प्रथम इथे आपण पुरीसाठी पीठ मळून घेणार आहोत। आता मी इथे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता त्याच्यात आपण 2 चमचे रवा टाकून घेऊ। नंतर 1 चमचा बेसन पीठ टाकून घेऊ आणि 1 चमचा पिठी साखर टाकून घेऊ। आता त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ। आता पिठाचा आपण घट्ट गोळा मळून घेऊ। आता इथे आपले पीठ मळून झालेले आहेत। आता त्याला 15 ते 20 मिनिटे भिजत ठेवू। आता इथे आपल्याला बासुंदी करायची आहे, त्यासाठी आपण गॅस पेटवून घेऊ, त्यावर कढई ठेवून घेऊ। आता मी इथे 1 लिटर गाईचे दूध घेतलेले आहे, ते कढईत टाकून घेऊ। आता इथे आपल्या दुधाला उकळी आलेली आहे। आता त्यात 2 चमचे मिल्क पावडर टाकून घेऊ। हे बघा, या प्रमाणात मी इथे मिल्क पावडर घेतलेली आहे। आता याला आपण दुधामध्ये मिक्स करून त्यात टाकून घेऊ। मिल्क पावडरमुळे दूध लवकर घट्ट होते, त्यामुळे मी इथे मिल्क पावडर वापरलेली आहे। आता मी इथे 1 लिटर दुधासाठी पाऊण वाटी साखर घेतलेली आहे। आता त्यात ती टाकून घेऊ। आता त्यात थोडीशी वेलची पावडर टाकून घेऊ। आता 15 ते 20 मिनिटांसाठी मंद आचेवर दूध उकळून घेऊ। हे बघा, 15 ते 20 मिनिटांनंतर हे दूध इथे छान उकळलेले आहे। आता इथे आपण गॅस बंद करू। इथे आपले पीठ भिजलेले आहे। पुऱ्या लाटून घेऊ। आता इथे आपण पुरी लाटून घेऊ। आता इथे आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत, तळून घेऊ। हे बघा, इथे आपले बासुंदी पुरी तयार आहे। कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा।